शेतकरी मित्रांनो, हळद ज्या वेळेस आपण भर देतो हळदीला, त्यावेळेस डायरेक्टली आपण ज्यावेळेस असा इथं भर देतो त्यावेळेस आपला जो बेड आहे हा बेड 4.5 किंवा 5 फुटाचा असतो किंवा 4 फुटाचा असतो. हा बेड कातरले जाते आणि आपल्याला मशार जी आहे हा बेड कातरल्यामुळं आपल्याला इथून कापल्यामुळं मशार इकडे पडते, परंतु शेंगा पोसण्यासाठी आपल्याला इथं जागा मिळत नाही. तर इथं 9 इंच जागा आपल्याला आवश्यक असते शिल्लक. तर हा बेड कापल्या जाऊ नये यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणं आवश्यक आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, तर आपण त्यापूर्वी बैलाच्या सहाय्याने किंवा पॉवर टिलरच्या सहाय्याने जमिनीमध्ये 2 वेळेस पासानं माती उकरून घ्यायची आणि त्याच्यानंतर तिथं 2दा मशार केल्यानंतर आपण म्हणजे कोरडी जमीन झाल्यानंतर अशा प्रकारे मशार करायची. आता ही मशार झाली, आपण इथं बघू शकता अशा प्रकारे. तर अशा प्रकारे मशार करून घ्यायची आणि मशार केल्यानंतर पुन्हा एकदा मशार दुसऱ्या दिवशी करायची आणि नंतर मग आपण बेड मेकरने आपण याच्यावर माती चढून घ्यायची. आणि दुसरी गोष्ट, हा जो भाग आहे हा कमीत कमी 18 इंचचा ठेवायचा. फक्त हा बेड जो आहे हा झाडाच्या बुडापासून ओळीच्या हळदीच्या 9 इंच आवश्यक आहे, तरच आपल्याला शेंगा पोसण्यासाठी इथं जागा भेटते. आणि ही माती इथं अशा प्रकारे पडल्यानंतर त्याच्यावर चांगला भर पडते, म्हणजे शेंगा आपल्या उघड्या पडत नाहीत. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे उघड्या न पडल्यामुळे ते हिरव्या होत नाही आणि त्याला वजन पण चांगलं येते. तर त्यासाठी बेड मेकर लावण्यापूर्वी अशा प्रकारे बैलजोडीने आपण चांगल्या प्रकारे मशार करा आणि मशार केली नंतरच आपण बेड मेकरने बेड पाडून घ्या. तोपर्यंत बेड पाडू नका, नाहीतर तुमचं 100% बेड कापल्या गेल्यामुळं शेंगा पोसण्यासाठी जागा मिळणार नाही, हे मात्र लक्षात ठेवा.